हाय हॅलो नमस्कार, माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे शुक्रवार आणि इकडं सकाळचं काम चाललेलं आहे. इकडं बघा मस्त देवपूजा करून घेतलं आणि बाकीचं काम धुणं भांडी स्वयंपाक सगळं आवरायचं आहे. पहिला पूजा करून घेतलं आणि सगळं आवरलेलं आहे आणि बाहेर धुणं भांडी करायला ठेवलेलं आहे. आणि इकडं ह्यांचं काय चाललं आहे बघा, त्यांना बघून शेळी कसं हाक मारायला लागले त्यांना. आणि गवारी आणि भेंडी काढायला लागल्यात. तिकडनं भेंडी काढून आणलेलं आहेत. आता 2 दिवसापूर्वीच काढलेलं होतं आणि परत आता भेंडी आणि गवारी काढायला लागल्यात. चला बघूया कसं म्हणजे किती निघलेलं आहे. केवढं झालं गवारी? गवारी किलो 1.5 किलोभर झाल्यात. हां, 2 दिवस तेवढंच सोडलेलं आहे. आणि बघा केवढं झालेलं आहेत गवारी. आणि आकाश आणि त्यांनी काढायला लागल्यात. भेंडी तिकडे ठेवल्या काय? बघा गवारी मस्त ताजी ताजी गवारी आहेत. बघा आकाश पण काढलेला आहे. चला बस तेवढंच, चल. बघा भेंडी आणि गवारी सकाळी सकाळी काढलेलं आहे त्यांनी. आता काय तर करतो, भेंडी नाही तर गवारी. आता टाकलं मग. बघा कशाचं काम. चला माझं काम आवरतो. भांडी ठेवलंय तिकडं आणि पोरगी गेल्या गावाला. तिकडं काम सगळं आवरलेलं आहे आणि आई बाबांना जेवायला वाढून दिलेलं आहे. आम्ही चाललो आहे इकडं गावात म्हणजे देवाला चाललेलं आहे. म्हणजे परवा गेल्या आठवड्यात यात्रा होती, त्या देवीची मी व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. आणि त्या देवीची आज अभिषेक म्हणजे काल आम्ही सगळं देऊन आलो होतो त्यांना. आज शुक्रवार आहे म्हणून तुम्ही अभिषेक घाला म्हणून ते आहे भटजी काका. आणि इथं देवीची पूजा करतात त्यांनी. मग म्हटलं आम्ही अभिषेक त्यांना घातलेला आहे, नैवेद्य घेऊन या म्हणून म्हटले होते. म्हणून इकडं दही भात नैवेद्य घेऊन आलो आहे. आणि नारळ ते सगळं काही त्यांनीच आणलेलं होतं आणि ओटी भरलेली होती. आणि मी कालच आई जाऊन देऊन आले होते त्यांच्या घरला जाऊन. आणि इकडं बघा देवीची म्हणजे पूजा कसं मस्त छान केलेलं आहे. आणि त्यांनी अगरबत्ती लावून दिलं माझ्या हातात. मी पण ओवाळलं, ह्यांनी पण आणि आकाश सगळे आम्ही अगरबत्ती ओवाळलं. आकाश बघा. आणि देवीची पूजा बघा कशी केलेल्या आहेत त्या काकाने. ओटी भरून छान साडी नेसून फुलं ते घालून मस्त पूजा केलेल्या आहेत. आणि इकडं ह्यांनी पण अगरबत्ती ओवाळून आम्ही दोघं पण पाया पडलो. अगरबत्ती लावा लागल्यात. इकडे मी पाया पडलो. मी काका म्हणते दोघं मिळूनच पाया पडला म्हणून त्याने आम्हाला आशीर्वाद दिले छान असं. आणि त्यांनी आम्हाला प्रसाद लावलं. देवीचे पण पाया पडलो आम्ही. आणि त्याने अभिषेक घातले होते. आम्हाला ते नैवेद्य आणलं होतं त्या डब्यामध्ये दिलं अभिषेक त्यांनी. बघा मस्त पूजा करून ओटी भरून मस्त छान पूजा केलेलं आहे त्या काकाने. आणि हे देवीचं म्हणजे आपण यल्लम्मा देवी पण म्हणतो आणि दुर्गा माता पण म्हणतोय. चला त्याने मला ओटीत नारळ आणि प्रसाद पण दिलेला आहे. चला आम्ही थोडा वेळ तिथं बसलो. थोडा वेळ बसून आणि परत गावाला जायचं होतं. जायला पाहिजे होतं. गावात जाणार होतो आम्ही. हे बघा मंदिर आहे इथं, हायवेवरच आहे. आणि मी त्या यात्रा होतं त्या दिवशी इकडं मांडव सगळं घातलेलं होतं. आणि पूर्ण असं रानातच आहे आणि हायवेवरच आहे ते मंदिर. इकडं बघा विजापूर. आणि आता आम्ही गावात चाललेलो आहे. म्हणजे त्याने कटिंग ते करणार होतं म्हणून गावात जाऊन येऊया म्हटले. इकडं काम सगळं आवडलेलं होतं माझं. चला मग सगळं म्हणून जाऊया म्हणून आणि त्या मंदिराजवळ उसाचा रस होतं. त्यांनी म्हटले जाता जाता उसाचा रस घेऊन जाऊया. आणि गावात जाऊन आलो. त्यांनी कटिंग दाढी करून घेतले. मग आता उसाचा रस घेऊन घरला आलं. चला आता 4 वाजले.
बसलेला आहे आणि गावातनं जाऊन आलो, थोडा वेळ आराम करून आणि इकडं सगळं आवरायला पाहिजे. आणि बसलेला आहे बाहेर. मग आता चहा पिऊन बाकीचं काम सगळं आवरायचं. चला, संध्याकाळचा स्वयंपाक चाललं आहे आणि 4 वाजता भांडी ते घासून चहा ते पिऊन सगळं इकडं स्वयंपाक करायला लागलो आहे. आणि कच्चा आंब्याची चटणी करायचं आहे आज. आणि तो गेल्या आठवड्यात दाखवलेलं होतं आणि आजचं वेगळ्या पद्धतीने करणार आहे. आणि आई पण बसलेल्या आहेत. मी म्हटलं चुलीवरच करूया सगळं स्वयंपाक आणि ह्यानी पण बोलत बसलेला आहे चहा पिऊन. चला, हे बघा आंब्याची चटणी करायला काय काय आंबा घेतलेला आहे. कच्चा आंबा, लसूण आणि हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर हे सगळं घेतलेलं आहे. आकाश म्हणला मी पण खिसतो, म्हणून ते खिसून करायचं आहे. व्हिडिओ कसं असे आकाशला सांगितलं होतं व्यवस्थित व्हिडिओ कर म्हणून, आणि ते काय अर्धवट केलेलं आहे. आणि इकडे खिसलेलं ते मोबाईल कसं झालं आहे, व्यवस्थित धरलेलं नाही तो. आणि खिसलेलं बघा मस्त इकडे पडा लागलं छान. हे बघा जरा आंबा कसं झालं आहे, जरा पिकलेला आहे आणि तेवढं काही पिकलेलं नाही. त्यातलं पिळून मी आंबट रस काढायला लागलो आहे. जास्त आंबटच असलं तर काढायला पाहिजे, नसलं तर नाही काढायचं. आणि इकडे पिळून सगळं काढायला लागलो आहे. हे बघा. आणि वांग्याची आमटी बनवलेलं आहे आणि गवारीची भाजी बनवलेलं आहे. म्हणजे आईंना आवडते असं भाजी, हिरव्या मिरचीचं परवाचं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला, तसंच केलेलं आहे. आणि इकडं आंब्याची चटणी करायला बघा कलबत्तामध्ये मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण पण घातलेलं आहे. थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मग पहिलं ते बारीक करून घेतो. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असला प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघा मिरची आणि लसूण, कोथिंबीर सगळं बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मिक्स करून हे पण जरा बारीक करतो. आणि असं चटणी लई भारी लागते. त्याला यामध्ये मिक्स करून आणि परत आंबा पण बारीक करून घेतो. चला, मस्त आंब्याची चटणी तयार झालेलं आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा, मस्त. ह्यामध्ये गूळ टाकलं तर पण चालतंय, मी नाही टाकलं. आंबट गोड आणि तिखट पण चालतंय. आणि आता आंबट तिखट मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, शुभरात्री.